नमस्कार मित्रांनो, आज निघालो मी कार्तिक स्वामी या मंदिरात. हा माझा पहिला ब्लॉग आहे. मराठी ब्लॉगर्स नवीन चालू केला आहे चॅनल. आणि ही दिवाळीची पहिली पहाट मी आवरून वगैरे मंदिराच्या दिशेने निघालो आहे. आणि हे बघा, लेफ्ट साईडला आहे ते आपशिंगाव लागतं आणि राईट साईडला आहे ती खालची आंबेरी. हे बघा, ह्याचं प्रवेशद्वार हे आहे. आपण मंदिराच्या दिशेने हे बघा, हे प्रवेशद्वार आहे. हे रेहमतपूरपासून 8 किलोमीटर आहे मंदिर. हा जो रोड दिसतोय तो हा वरच्या आंबेरी या गावाकडे जातो आणि हे आपण निघालोय मंदिराच्या दिशेने. खूप सुंदर असा डोंगरातून रस्ता केलेला आहे, दोन्ही बाजूने झाडी. खूप छान असा अनुभव आहे, एकदा व्हिजिट करा. येथे फक्त पुरुषांसाठी प्रवेश आहे. हे बघा, हे जे दिसतंय कमंडोली नदीचं उगमस्थान इथून झालेलं आहे. खूप छान असं आहे. आणि हा जो पूल आहे इथून ह्याच्या खालून कमंडोली नदीचं उगमस्थान आहे. दोन्ही बाजूला झाडे आणि पाण्याचा झरा आहे. खूप छान असा अनुभव आहे. इथे मोर पण असतात, खूप सारे पक्षी प्राणी राहतात ह्या जंगलामध्ये. आणि मोर हे कार्तिक स्वामींचं वाहन आहे. आता आपण मेन मंदिराच्या गाभाऱ्यात निघालो आहे. हे कार्तिक स्वामी यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इथे खूप लोक व्हिजिट करतात. इथे फक्त पुरुषांना अलाउड आहे ह्या मंदिरामध्ये. ही एक नोंद घ्यावी सगळ्यांनी. कार्तिक स्वामी श्री गणेशाचे सख्खे भाऊ आणि त्यांचे आईवडील हे शंकर आणि पार्वती आहेत. हे जुने शिल्प आहेत, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. इथून वर इथे महाराज राहतात. हे सगळे मंदिराची देखभाल इथे वर जाण्यासाठी त्यांच्या एक वर रूम आहे तिथे, ते तिथे राहतात. हे नियम आणि अटी आहेत मंदिराच्या, त्या सगळ्यांनी पाहून घ्याव्या. हे बघा, हे समाधी स्थळ आहे आणि इथे मंदिराचं शेजारी सुंदर असं झाडी वगैरे आहेत. आता आम्ही माघारी निघालो आहे. आपण आपल्या उद्योगासाठी माघारी रेहमतपूर या दिशेने. हे आमचे मित्रमंडळी आणि आम्ही माघारी जाताना रोकडेश्वर गल्लीमध्ये खूप असा छान असा किल्ला बघितला आहे. खूप पोरं मेहनत करते ती. बघा, हे रोकडेश्वर मंदिर आहे. आणि आता आम्ही माझ्या घरात रिटर्न निघालेलो आहे. असंच आपल्या माणसाला लाईक करा, सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळात खूप मजेशीर व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला. काळजी घ्या मित्रांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र.